आहात तुम्ही सगळे? मी आशा करते की तुम्ही सगळे खूप छान असाल. वेलकम बॅक टू माय चॅनल रोमिंग भाग्यश्री. सकाळचे 3:30 वाजलेले आहेत आणि मी रेडी झालेले अगदी माझ्या जी मला करायची होती ती हॉट एअर बलूनसाठी आणि मी खूप एक्सायटेड आहे ते करण्यासाठी. तर ऑलमोस्ट रेडी आहे. फायनल आता टचअप करते आणि बॅग पॅक करते. थोडं स्टफ घेऊन जायचं आहे सोबत आणि मग सरळ निघणार. कारण त्यांनी पिकअप सांगितलं होतं 3:30 ते 4:30च्या दरम्यान. तर मग तोपर्यंत रेडी व्हायचं होतं म्हणून मग आम्ही दोघं रेडी आहोत. ते पॉवर बँक लागेल आपल्याला. पॉवर बँक ठेवते आणि अजून काय पाण्याची बॉटल ठेवली मला वाटतं ना. गरम पाणी घेतलं होतं थोडं. चला आता निघते म्हणजे अजून पिकअप आलेला नाहीये पण रेडी राहते मी, म्हणजे मग आलं की निघता येईल. 4 वाजलेले आहेत आणि अजून ऑपरेटरचा काही रिस्पॉन्स आलेला नाहीये, म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आलेला नाहीये. तर मी आता थोडी कन्सर्न आहे की वेदर कंडिशन कशी आहे म्हणून. कारण बलून राईडला ही जी हॉट एअर बलून राईड आहे त्याला थोडं त्यांचं वेदर आणि विंड स्पीड वगैरे मॅच व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतंय मे बी कॅन्सल होऊ शकते. आणि जी भीती होती तेच झालेलं आहे. वेदर कंडिशन अनफेवरेबल असल्यामुळे बलून राईड, हॉट एअर बलून राईड कॅन्सल झालेली आहे. आणि सॅडली सगळं आता सकाळची उठलेलं वगैरे सगळं आता माझं वाया गेलेलं आहे. पण अनफॉर्च्युनेटली मी काही करू शकत नाही. पण ठीक आहे, आता मला असं वाटतं कॅपाडोकियाची मी जेवढी एक्सायटेड होते ती ट्रिप फेल गेली आहे असं मला वाटत आहे. पण मी फक्त टर्की का प्लॅन केला होता तुला माहिती आहे? फक्त हॉट एअर बलूनसाठी. अदरवाईज आपला वेगळा प्लॅन होता ना. तुझं वेदर फेवरेबल नसेल ना ते कॅन्सलच होतात. पण आता काय ॲडव्हेंचरस गोष्टींमधले एक होतं माझं हॉट एअर बलून. कारण मागच्या वेळेस मी काय केलं होतं केरळला पॅराग्लायडिंग केलं होतं. त्यानंतर मी ठरवलं होतं की मला हॉट एअर बलून, तिथं पण केरळात ती हॉट एअर बलून केलं होतं पण ते जस्ट अप अँड डाऊन होतं. मग तेव्हाच मी ठरवलं मला. पण तेव्हाच मी ठरवलेलं. इवन आपण मागच्या 2 वर्षापूर्वी टर्की प्लॅन केलं होतं, तुला आठवतं? पण इथे वॉर सुरू झाला म्हणून आपण हे कॅन्सल केलं होतं. आणि आता तो बघतो टर्कीचा झेंडा दिसला तुला? हे पूर्ण डोंगर प्रदेश वाटतोय नाही का? हिल स्टेशन टाईप. सकाळची वेळ, ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि मी आले. हे जे केव्ज दिसतात ना त्यांनी प्रॉपरली काम केलेले आहेत. तर ह्या ना इथे ना अशा वेगवेगळ्या टाईप्सचे हॉटेल्स असतात, जसं की स्टोन हॉटेल वगैरे आहेत ना तशा ह्या केव्ज रूम आहेत किंवा केव्ज हाऊस आहेत. आणि आजचा हा तोच दिवस आहे जे की मी सगळं माझा मूड ऑफ झाल्यानंतर परत झोपून घेतलं. कारण 3-3:30 झाले होते. तुम्हाला 3:30 नाही 4:30पर्यंत वाट बघितली आम्ही. आणि जेव्हा त्यांचा कॅन्सलेशनचा मेसेज आला माझा पूर्णच मूड ऑफ झाला आणि मी तसेच झोपले. आणि मग आता ब्रेकफास्टला आले. ब्रेकफास्ट झाला. हे असं विंडी वेदर सकाळी एवढं नव्हतं पण ते बलून राईड्सला म्हणजे हॉट एअर बलून राईड्सला हे अजिबात सुटेबल वेदर नाही आहे. जरा आता विंड सुरू झाली आणि मध्ये पाऊस पण होता पहाटे. तर ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही विचार केला की थोडा आराम करावा आणि मग नंतर बाहेर फिरायला जावं. कारण आजच्या दिवस आम्ही काही बुक नव्हतं केलं कारण बलून हॉट एअर बलून राईड बुक होती पण अनफॉर्च्युनेटली झाली नाही. तर आता आम्ही बाहेर जाणार आहे आणि थोडंसं लोकल फिरणार आहे. कारण उद्याची आमची फुल डे टूर बुक आहे इथं कॅपाडोकियासाठी. सगळीकडे ना डोंगरच डोंगर आहे. तर मी तुम्हाला ते लोकली आता फिरते आणि ते मी दाखवण्याचा प्रयत्न करते. चला तुम्ही माझ्यासोबत. गोरमे बाजारात आलेले जस्ट सुवेनर वगैरे बघायला. इथे मला दिसला आणि म्हटलं चला आतमध्ये चेक करा. तर हे केव्ज हाऊस वगैरे जे आहे ना स्टोन हाऊस केव्ज हाऊस त्याचं दिलेलं आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की बलून राईड्स खूप फेमस आहे. तर सगळीकडे तुम्हाला इथे पण सिम्बॉलिक बलून्स हॉट एअर बलून्स आणि इकडे पण ना सुवेनियरमध्ये तेच आहे. सी हॉट एअर बलून. इथे केटल पॉट्स वगैरे इथे दिसतील. हे पॉट्स इथे पण टीचर्स सगळं पॉट्स वगैरे. मी वॉकिंग टूर करते माझ्या आणि हे माझ्या मागे तुम्ही बघत असाल किती मॅसिव्ह पहाड आहेत आणि ह्या नॅचरल फॉर्म सगळे हिल्स आहेत, पहाड आहेत. मस्त खूपच भारी वाटतंय. एकदम मॅसिव्ह हिल्स वाटत आहे.
टर्कीमध्ये ना खूप कॅट्स असतात रस्त्यावर. म्हणजे आता इथं जर बघत असाल ना, ही एक कॅट आहे. तर अशा खूप कॅट्स असतात आणि त्यांना असं फूड टाकलं ना खातात आणि स्ट्रेट पण अशा पूर्ण टर्कीमध्ये भरपूर भेटते जागोजागी. इव्हन ना ती नाही खाते. जी आपण बाहेर बघतो टर्किश आईस्क्रीम फेमस आहे आणि जे टर्किश मॅन असतो तो त्याच्या मूव्स करून आपल्याला आईस्क्रीम देतो ते खूप बाहेर फेमस आहे. आणि इथं असं जागोजागी टर्किश आईस्क्रीमचे पार्लर मिळते. कुठेही जा खूप पार्लर मिळते आणि ते तसंच करतात जे आपण बाहेर बघतो. एवढं विंडी होतं तर कॉफी तो बनती आहे तर कॉफी घ्यायला आले. कॉफी आणि टर्किश टी ऑब्विसली. येस प्लीज. कॉफी अँड टर्किश टी. आता मी इथे म्हणून मी सगळं इथलंच ट्राय करते. कधी टी न घेणारी मुलगी फक्त टर्किश टी घेते. पूर्ण वॉक करत लोकल टूर करून आता घरी आलेले आहे. थकले मी. पण इन बिटवीन आम्ही 1-2 म्हणजे कपल ऑफ टूर बुक केल्या. नॉट टूर बट ॲक्टिव्हिटीज बुक केल्या. तर ते म्हणजे पहिली केली ATV बाईक टूर. तर ती असणार आहे 2 अवर्सची आणि आपण सेल्फ ड्राईव्ह करायचं. गाईड असणार पुढे आणि मस्त व्हॅली पूर्ण फिरवणार. आणि त्यानंतर हमाम पण जस्ट आता बुक केली कारण जवळच आहे हॉटेलच्या मागच्या साईडला आणि तिथून मग हमामला जाणार. असा पूर्ण दिवस मस्त एंगेज केला. रात्रीपर्यंत आता बिझी आहे हमाम वगैरे. आणि मी तुम्हाला पुढचं ATV जी असेल टूर वगैरे मी सगळं दाखवते. आता आरामाची गरज आहे. आता निघाले ATV बाईक राईडला. मी पुढे दाखवते कसं असणार आहे. वेदर मस्त झालेलं आहे. सनी वेदर आहे. ॲक्च्युली वेदर चांगलंच आहे पण फक्त हवा जास्त आहे त्यामुळे सगळं ज्या प्लॅनिंग आणि जे केलं होतं हॉट एअर बलून ते कॅन्सल झालं आहे कारण विंड ही फेवरेबल नाही आहे हॉट एअर बलूनसाठी. त्यामुळे मग आम्ही दुसरी टूर घेतली ती म्हणजे ATV बाईक. तर ह्या अशा बाईक्सवर तुम्ही लाईनअप दिसत असाल बघत असाल लाईनअप केलेलं आहे त्या सगळ्या. तर यानेच आम्ही सगळे जाणार आहे पण अजून आम्ही बाकीचे जे मेंबर्स आहेत टूरचे त्यांच्यासाठी वेट करतो आहे. कारण एक फोटो पण घ्या आपला. राईड सुरू होईल आणि भरपूर आहेत लोक वडील. आणि इथं आता आमची ATV बाईक सुरू झालेली आहे. बाईक टूर सुरू झाली आहे आणि आम्ही चाललो. टूरने स्टार्ट केली आहे बाईक. एक्सायटेड? येस. ये ऑल द बेस्ट. लाईनअप केलेलं आहे आम्ही आणि ती लाईन फॉलो करायची आहे. सगळ्यात पुढे त्यांचे आमचे इन्स्ट्रक्टर आहेत ते डायरेक्ट करतात गाडीला. पार्क केली आणि व्हॅलीच्या इथे येऊन सनसेट पॉईंट कॅप्चर करायला आलोय. चांगली एक्सरसाइज होते. खूपच मस्त आहे. पूर्ण व्हाईट आणि नॅचरल फॉर्म झालेली गाडी आहे आणि एकदम मस्त वाटतंय. चेंज केले आम्ही आता पोझिशन आणि मी आलेले फ्रंटला आणि मी चालवणार आहे. ड्रायव्हिंग सीटला आले तर मी फ्रंटला. आता मी चालवणार आहे इथून पुढे. कॅमेरा कितपत कॅप्चर करतोय मला खरंच माहित नाही पण इतका सिनिक व्ह्यू आहे ना म्हणजे मी शब्दांनीच नाही सांगू शकत.
आपल्याला सनसेट दिसेल ना तो ढग गेल्यावर. सॉरी, हे नॅचरल आहे. हा आतमध्ये ना गुफा आहे. हे बनवलेलं आहे जसं अजिंठा आणि वेरुळला नाही का तसं आतमध्ये बनवलेलं. हा पण हे जे कार्विंग केले ना हे इझी आहे कारण तसंच दगड तसं आहे. हा आणि ना आतमध्ये चर्च आहे असं म्हटले ते काहीतरी. मला काही बोलण्याची गरज नाहीये, फक्त व्ह्यू एन्जॉय करा. आता मी सनसेट व्ह्यू एन्जॉय करते. हा आहे सनसेट पॉइंट. हे जे आहे सेलिब्रेशन काइंड ऑफ आहे. सनसेट झाला, सगळं झालं, राईड झालं, आता चॅम्पियन आहे. You're welcome. Thank you. Karıştır oğlum ha, mix olsun. मी घेतला. İyi olur. Vitamin. Cheers. काय करू Cheers. हे खाली कर ना. Reklam mix. Ne yapıyor enerji o? Almayan var mı? Ya var lan böyle çıkardı. Okay finish. Okay, तर तिथे त्यांनी आमचे फोटो काढले ते वालीचे इथे. तर हे फोटो आलेले आहेत आणि फोटोची प्राइस आहे इथे लिहिले कॅपॅडोकिया. कॅपॅडोकिया ही इंग्लिशमध्ये नाव आहे आणि असं ते काहीतरी ते टर्किशमध्ये काहीतरी लिहिलेलं. तर ते जर घ्यायचं असेल तर 200 लिरा द्यायचे. आम्ही विचार करतो घ्यायचं. तर घेतलं आम्ही असं. हां आणि मी एक सांगेल ह्या राईडचं, ही खरंच म्हणजे मस्ट आहे. मी तर असं म्हणेल कारण वर्थ पण आहे, म्हणजे मस्ट करा असं माझं म्हणणं आहे रे. तर ह्या राईडची प्राइस होती 25 युरो आणि मी म्हणाल ती वर्थ आहे अगदी. 2 तास आहे पण सनसेट खूप फिरवतात आणि तुम्हाला त्यांच्या मागे बसून पण ती एक्साइटमेंटवाली राईड पण देतात. आणि शॅम्पियन जसं तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये शॅम्पियन वगैरे सगळं ते हे करतात. आणि सेम बलून राईडमध्ये ना जी हॉट एअर बलून बुक केली होती ना त्यात पण असंच होतं की ते जेव्हा आपण सक्सेसफुली बलून राईड करून येऊ तेव्हा शॅम्पियन वगैरे स्प्रे करतील आणि शॅम्पियन पाजवतील, त्रास होतो आणि ब्रेकफास्ट पण इन्क्लुडेड होता. तर आज तर सगळ्यांची राईड कॅन्सल झाली आहे. तर या राईडमध्ये पण आम्ही तेवढाच एन्जॉय केला आणि तो जी व्हॅली होती ना तोच त्या बलूनचा टेक ऑफ पॉईंट आहे. तर एक छान वाटलं की पूर्ण व्हॅली बघितली आणि मस्त ते शॅम्पियन एन्जॉय केली. आणि मी म्हणेल तुम्ही कधीही कॅपॅडोकियाला आला ना तर ही राईड मस्ट आहे आणि खरंच करा. मी रिकमेंड नक्की करेल कारण 25 युरोमध्ये वर्थ आहे. असं जे हॉटेल आहे ना ते एकदम करेक्ट लोकेशनला आहे. सेंटर ऑफ द सिटी म्हणता येईल, सगळं जवळ आहे. म्हणजे सेंटर ऑफ दी हा कुठला एरिया आहे? गोरमे रिजनच्या सेंटरला. लिटरली मी 2 मिनिटात इथे आली ही राईड करून आणि मसाज सेंटर एक्झॅक्टली मागे आणि सगळं जवळ आहे. खाण्यापिण्याचं पण तुम्हाला कालचं रेस्टॉरंट दाखवलं होतं ते एशियन रेस्टॉरंट ते अगदी समोर आहे. तर एकदम छान वाटतंय आणि आम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. आणि हो आणि प्राईस पण ह्याची खूप छान आहे आणि वर्थ आणि ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. बुफे ब्रेकफास्ट आहे आणि यांचा ब्रेकफास्ट ना कम्प्लिटली वेगळा आहे. मी तुम्हाला उद्या दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये. किती वेळा धडपड व्हिडिओच्या याच्यामध्ये आलो आम्ही. आता पटकन आवरायचं आहे आणि लगेच हमामला जायचं आहे, टर्किश हमामला. कॉफी घेतली आणि मी आता निघाले माझ्या टर्किश हमामला आणि बुकिंग आहे त्यामुळे जावंच लागेल लगेच. आणि चला निघूया आणि मी तुम्हाला तिथे सांगते सगळं त्यांचे प्राइसेस वगैरे मागे दाखवते पण कसं आहे. आतली शूटिंग नाही करता येणार कारण त्यासाठी परमिशन लागते पण मी आता दाखवते त्यांना. तर इथे आलेले मी टॅन प्रायव्हेट टर्किश बाथ अँड स्पाला. टॅन और टॅन हॅलो नो असं आहे आणि प्रायव्हेट आहे त्यामुळे बुकिंग केलेलं आहे. हॅलो ओके. हे पॅकेजेस आहेत त्यांचे. तुम्ही जसं मी सांगितलं तर आता आम्ही कॅपॅडोकियामध्ये, हे कॅपॅडोकियाचं आहे स्पा आणि हमाम.
तर इथे हे तुम्ही सेपरेट पण घेऊ शकतात आणि पॅकेज डीलमध्ये हेच सगळं असणार आहे. मसाज, पिलिंग, स्क्रबिंग, हेड मसाज, सगळं बॉडी मसाज. तर आम्ही हा पॅकेज घेतला. बेसिकली मेन आहे यांचं टर्किश हमाम, कारण मसाज वगैरे तर सगळीकडे मिळतं, पण टर्किश हमाम हे टर्कीमध्येच मिळतं. तर हे आम्ही घेतले सेकंड पॅकेज टर्किश हमामचं. तर ही आमची वेलकम ड्रिंक आहे. इथे आत्ता जस्ट झालं हमाम आणि खूप छान फ्रेश वाटतंय. मस्त बॉडी लोशन हे ते सगळं लावून केस ड्राय करून मी रेडी झाले, कारण अजून जेवण पण बाकी आहे, त्यामुळे मी घाई करते. मी तुम्हाला रिव्ह्यू देते थोड्या वेळाने. 11 वाजले, तर आता हॉटेल्स ओपन पाहिजे. पटकन जेवण करते आणि मग मी सांगते तुम्हाला. तर आताच जेवणाची ऑर्डर दिली आहे आणि तोपर्यंत विचार केला मेन्यू येईपर्यंत मी चला रिव्ह्यू देते. थँक्यू. तर तोपर्यंत म्हटलं रिव्ह्यू देते. तर खरंच खूप छान होतं हमाम. माइंड आणि बॉडी एकदम रिलॅक्स झाली आणि रिफ्रेश वाटतं आहे. जर तुम्ही कधीही टर्कीला प्लॅन केलं तर म्हणजे मी रिकमेंड करेल की नक्की एक वेळा ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक हमाम म्हणजे टर्किश हमाम नक्की ट्राय करा. 11:10 झालेले, तर खूप भूक लागलेली आहे. जेवण आले की मी जेवण फक्त फिल्मिंग करेल आणि ते दाखवेल. पण आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, गुड नाईट. जेवण आहे मीठ कोफ्ते आणि चिकन आणि ॲपेटायझर.